हॅलो मित्रांनो, IBPS PO प्री क्लिअर झालेल्या सर्व लोकांचं हार्डिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. मित्रांनो, बऱ्याच जणांचं विचारणं चालू आहे की लाईक डिस्क्रिप्टिव्ह साठी नेमकं काय काय असावं यावरती विचार करत करत बरेच जण फार टेन्शन मध्ये आले, स्ट्रेस मध्ये आले. सर आता मला वाटलं पण नव्हतं माझा रिझल्ट येईल, पण आलाय, आता मी काय करू, मेन्स साठी डिस्क्रिप्टिव्ह साठी नेमकं काय करू. तर सगळ्यात पहिल्यांदा पॅनिक होण्याची बिलकुल गरज नाही. जे लोक द हिंदू एडिटोरियल इंग्लिश पिटारावरती असलेली आपली रोजची PDF सॉल्व करताय त्यांनी बिलकुल पॅनिक होण्याची गरज नाही, कारण रोजच्या रोज आपला जो पॅसेज येतो त्याच्यामध्ये IBPS PO पॅटर्न वाले क्वेश्चन्स म्हणजे जे विचारले जाणार आहे एक्झाम मध्ये ते वाले क्वेश्चन्स ऑलरेडी आपण प्रॅक्टिस मध्ये घेतोय. रोजच्या रोज तुम्ही प्रॅक्टिस मागच्या महिन्याभरापासून करताय, त्यामुळे तुम्हाला लोड घेण्याची गरज नाही. हा, अशा लोकांनी PDF रोज ओपन करता पण ते क्वेश्चन बघतच नाहीये, वोकॅब बघतायत, अशा लोकांनी थोडं पॅनिक होण्याची गरज आहे. म्हणजेच नेमकं काय, तर आपल्याला नेमकं एक्झामला काय काय येणार आहे ते थोडंसं आपण समजून घेऊ. आज ह्याच गोष्टी ज्या आहेत ते डिटेलमध्ये आज आपण डिस्कस करूया आणि मग ह्या डिस्कशन वरती बेस एक ई बुक आहे जे पूर्ण 10 RC असतील आणि कॉम्प्रिहेन्शन वाले जे काही IBPS PO पॅटर्नचे आहेत ते क्वेश्चन्स आणि अलॉंग विथ दॅट एसे जे आहेत 10 ट्रेंडिंग टॉपिक वाले एसे हे ऑलरेडी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. हे बुक सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल होईल. हे कसं अवेलेबल होईल, नेमकं काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी एक एक शांततेत मित्रांनो समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो असणार आहे तो नेमका काय असेल, मार्किंग स्कीम काय असेल, सिलेबस काय असेल. 25 मार्क्स साठी मित्रांनो हा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे. यामध्ये पेपरचं स्ट्रक्चर काय काय असणार आहे, साधारण एसे रायटिंग आहे. 1 एसे असेल 250 ते 300 वर्ड्स मध्ये लिहायचं आहे आणि ज्याच्यासाठी आपल्याला 15 मार्क्स मिळणार आहेत. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन एक पॅसेज असणार आहे. म्हणजे सर याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे, टिक करायचं का क्वेश्चनला, MCQ पॅटर्न आहे का, बिलकुल नाही मित्रांनो. आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाईल आणि टाईप करायचं आहे आपल्याला. डिस्क्रिप्टिव्ह वाला जे काही आन्सर असेल ते आपल्याला आपल्या हाताने कीबोर्डच्या सहाय्याने ते टाईप करायचं आन्सर. असं 1 पॅसेज असेल, 5 शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतील, 2-3 लाईन मध्ये लिहायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला 10 मार्क्स साधारण बनतील. टोटल मार्क्स 25 बनतील. टाइम लिमिट असेल 30 मिनिटांचं. दोघांना मिळून टाइम असेल, सेग्रिगेट केलेला टाइम याच्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर ब्रॉड सिलेबस कव्हरेज, ह्याच्यामध्ये नेमकं काय काय कव्हरेज असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह सेक्शन काय करतं, क्लिअरली, लॉजिकली आणि फॉर्मली आपल्या आयडियाज आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह वाला पेपर असतो. म्हणून याच्यामधून काय काय चेक केलं जाईल. इकॉनॉमिक इश्यूज कोणते आहेत, लाईक इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट किंवा इकॉनॉमिक रिफॉर्म, यांच्यावरती बेस काही टॉपिक बनू शकतात. सोशल इश्यूज बद्दल बनू शकतात, बँकिंग बद्दल बनू शकतात. त्यानंतर करंट इव्हेंट्स, इथिक्स आणि गव्हर्नन्स यांच्याशी रिलेटेड काही एसेचे टॉपिक्स आपल्याला बनू शकतात. हे टॉपिक सुद्धा मी शेअर करतोय या बुकच्या माध्यमातून. मार्किंग स्कीम कशा पद्धतीची असेल, आता बघा सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या. एसे रायटिंग जे काही असणार आहे ते चेक केलं जाणार आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह वाला जो पेपर आहे तो चेक केला जाणार आहे AI माध्यमातून. मग AI नेमकं काय काय सांगतं, कशा पद्धतीने कोणत्या मुद्द्यांवरती जास्त फोकस करतं, त्या मुद्द्यांना पण मार्क कसे भेटणार ते थोडंसं आपण बघून घेऊया. एसे साधारण 15 मार्क्स साठी असेल. कंटेंट तुमचं जे असेल त्याचं रिलिव्हन्स किती आहे, बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह आहे का, प्रॉज काय आहेत, कॉन्स काय असते, ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय आणि त्याच्या एक्झाम्पल किंवा चॅलेंजेस आणि सोल्युशन, या गोष्टींना 6 मार्क बनतील. तुमची जी काही लँग्वेज असेल त्याच्यावर बेस 5 मार्क बनतील. हे 5 मार्क पण पुन्हा सेग्रिगेट कशा असेल, मी म्हटलं ना, मी डिटेलमध्ये अनालिसिस सांगतोय. वरती बोलण्यापेक्षा डिटेलमध्ये आपल्याला एक्झाम मध्ये काय चेक केलं जाणार आहे, कशावरती बेस मार्क भेटणार आहे, आपल्याला अल्टिमेट एम आपलं हे मार्क्स गेन करणं, जास्तीत जास्त मार्क्स कसे गेन करता येतील या सगळ्यांबद्दल छोटं पार्ट मध्ये बघू आपण. लँग्वेज तुमची मॅटर करेल. ग्रामरच्या स्पेलिंग वाल्या ज्या आहेत त्या मिस्टेक्स तुमच्या कमी असाव्यात. ॲप्रोप्रिएट व्होकॅब आणि एक्सप्रेशन्स असावेत. जेवढं इझी होईल तेवढं इझी वर्ड मध्ये लिहा. खूप अवघड वर्ड लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. हे चेक केलं जाणार आहे AI माध्यमातून. म्हणजेच काय, त्याचे कीवर्ड्स जे असतील ते कीवर्ड्स मॅच केले जातील. म्हणून ते मॅच करत असताना इझी लँग्वेज लिहा, खूप अवघड लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. फॉर्मल वर्ड्स वापरा. एक्झाम ॲप्रोप्रिएट टोन असावा आणि स्लँग, कॉन्ट्रॅक्शन, शॉर्ट फॉर्म आपल्याला आता रायटिंग मध्ये लिहिण्याची सवय राहिलेली नाही तेवढी, म्हणून आपल्याला वाटतं थोडंसं शॉर्ट मध्ये लिहावं. आपल्याला SMS लँग्वेजची सवय झालेली आहे. पुन्हा तुझं जेवण झालं का, माझं जेवण झालं, तसं शॉर्ट मध्ये लिहायचं नाही. आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये एक लाईन लिहा पण ती पूर्ण लिहा. ठीक आहे, या पद्धतीने असलं पाहिजे. इन्फॉर्मल वर्ड्स शक्यतो वापरायला नको.
हुर्रे, हाय ह्या टाईप मधले वर्ड्स न वापरता थोडीशी फॉर्मल लँग्वेज यूज करा. ठीक आहे. आणि लास्ट बनतं 4 मार्कचा क्वेश्चन, दॅट इज नथिंग बट द स्ट्रक्चर. क्लिअर इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, लॉजिकल सिक्वेन्सिंग ऑफ आयडियाज आणि स्मूथ ट्रान्झिशन्स बिटवीन पॅराग्राफ. कनेक्टिव्हिटी त्या पॅराग्राफ मधली एकदम प्रॉपर असली पाहिजे. एवढ्या गोष्टींवरती बेस आपल्याला एसे मध्ये साधारण 15 मार्क जे आहेत ते विचारले जाणार आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, कंटेंटसाठी 6 मार्क, लँग्वेजसाठी 5 मार्क आणि जे स्ट्रक्चर तुम्ही फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन याच्यासाठी साधारण 4 मार्क. ओव्हरऑल हे सगळंच्या सगळं मिळून 15 मार्कांसाठी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाईल. दुसरा एक प्रकार विचारला जाणार आहे तो म्हणजे 10 मार्कसाठीचा कॉम्प्रिहेन्शन. 5 क्वेश्चन्स असतील, 2 मार्क इच. कमीत कमी 30 ते 40 वर्ड्स पर आन्सर असले पाहिजे. आन्सरची रिक्वायरमेंट काय असणार आहे? ओन वर्ड्स असावे, कॉपी पेस्ट नसावे, पॅसेज मध्ये जे आहे तेच एक्झॅक्टली लिहिलेलं नसावं. मार्किंग रुब्रिक म्हणजे काय? पर क्वेश्चन कशा पद्धतीने मार्क केले जातील. मग पर्टिक्युलर 2 मार्क्स असतील, डायरेक्ट प्रिसाइज रिलिव्हंट आन्सर आहेत का त्याच्यासाठी 1 मार्क असेल. पार्शियल कव्हरेज, सम रिपिटेशन फ्रॉम द पॅसेजेस किंवा वर्डी एक्सप्रेशन, तुम्ही तेच वर्ड परत वापरताय का, पॅसेज मधलेच वर्ड वापरताय का, तुमच्या भाषेत लिहिताय. मग ट्राय करायचं आपल्याला की ते जे पॅसेज मधलं असेल त्याला आपल्याला ट्राय करायचं आपल्या भाषेत कन्व्हर्ट करण्याचा आणि मग त्याच्यावर बेस आपल्याला लिहायचं आहे. ओके. यानंतर इररिलिव्हंट, इनकरेक्ट किंवा कॉपीड फ्रॉम पॅराफ्रेजिंग हे वाला आपल्याला शक्यतो अवॉइड करायचं आहे. वर्ड टू वर्ड जसं तसं खाली लिहून टाकलं हे करायचं नाही. ठीक आहे. त्याच्यात मार्क आपले कमी होतील. नंतर इव्हॅल्युएशन मेथड, मी म्हटलं ना एआय इव्हॅल्युएशन लेअर आहे. 2 लेअर आपण जर कन्सिडर केले, एआय पण आणि ह्युमन पण, तर या केसमध्ये ग्रामर, स्पेलिंग, वर्ड लिमिट आणि स्ट्रक्चर यांना चेक केलं जाईल. एरर साठी टेन्स, डायरेक्ट कॉपी यांच्यासाठी काय केलं जाईल, मार्क्स वरती आपल्याला मार्क्स कट केले जातील जर एआय ने चेक केलं तर. कॉम्प्रिहेन्शन बद्दल माहित नाही आपल्याला एक्झॅक्टली कसं चेक होईल, जास्त चान्सेस बनतात एआयचे. पण मी म्हणतो ह्युमन एक्झामिनर जर लेअर असेल, कदाचित असं होऊ पण शकतं ह्याने चेक केल्यानंतर ह्युमन एक्झामिनर पण असू शकतो. जर असा लेअर असेल तर अशा केसमध्ये कंटेंट, ऑर्गनायझेशन ऑफ थॉट, आर्ग्युमेंट आणि ओरिजिनॅलिटी, बॅलन्स व्ह्यू तुमच्या आहेत का, प्रॉपरली तुम्ही मेंटेन केलंय का आणि ग्रामॅटिकल मिस्टेक आहेत का, ह्या गोष्टी याच्यामध्ये आवर्जून चेक केल्या जातील. लॉजिकल फ्लो सुद्धा बघितला जाईल आणि लँग्वेज तुमची बघितली जाईल. मग ह्या सगळ्यांमध्ये जर मी म्हटलं स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, अल्टिमेट एम आपलं काय, आपल्याला लई समजलं पाहिजे हे आपलं अल्टिमेट एम नाहीये. आपलं एम आहे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला घ्यायचे, कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क घ्यायचे. आणि मग त्या घेण्यासाठी एक एसे साठी काय केलं पाहिजे, कीवर्ड्स जास्तीत जास्त यूज करा. जे मी टॉपिक सांगितले त्यांचे कीवर्ड्स जास्तीत जास्त वापरायचे. सेंटेन्सला जेवढं शॉर्ट बनवता येईल, कमीत कमी लिहिता येईल तेवढं कमीत कमी मध्ये लिहा. प्रॉब्लेम काय माहिती का, आपण जेवढं वाक्य मोठं लिहू तेवढ्या चुका आपण जास्त करू ना, कारण आपलं इंग्लिश लय भारी ना. ओके का. आणि म्हणून काय होईल, जेवढं तुम्ही लिहित जाणार, जेवढं तुम्हाला सुचत जाणार तेवढ्या चुका जास्त होणार. यापेक्षा ट्राय टू मेक सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. छोटे छोटे वाक्य बनवा, काही फरक पडत नाही. डेप्थ जास्त असली पाहिजे, अवघड शब्द वाचले म्हणजे टाकले म्हणजे मार्क्स जास्त भेटतात. एकदम रॉंग अप्रोच आहे. बिनधास्त तुम्ही काय करा, शॉर्ट आणि क्लिअर ठेवा. प्रॉब्लेम, सोल्युशन आणि कन्क्लुजन असं तिन्ही मुद्द्यांवरती आपण काम करायला पाहिजे. रिपिटेशन्स आहे, फिलर वर्ड्स आहे किंवा पर्सनल बायस आहे, एखाद्या पॉलिटिकल टॉपिक आला आणि त्याच्याबद्दल तुमच्या मनात ऑलरेडी बायस आहे, ते वाला ओपिनियन, तो टॉपिक घेऊच नका. 2-3 टॉपिक आपल्याला दिलेले असतील त्यापैकी एक निवडायचं, तो दुसरा टॉपिक निवडा. जे तुम्ही बायस आहे ते वाला कधीच घेऊ नका. ठीक आहे. अशा पद्धतीने एसे मध्ये जास्त मार्क मिळवता येतील. कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय पर्याय आहे, ओव्हरऑल मिनिंग सेकंड टाइम फॉर डिटेल्स, 2दा वाचायचं. 30 to 35 वर्ड एवढंच लिहिण्याचा प्रयत्न करा. 30 ते 35 शब्दांपेक्षा जास्त जाऊ देऊ नका. जास्त वर्ड्स लिहिले, जास्त चुका केल्या. कॉपी करणं, एक्झॅक्टली पॅराग्राफ मधली लाईन उचलली आणि मग तीच टाकून दिली, बिलकुल करू नका. या माध्यमातून पण मार्क कटणार आहे. फर्स्ट टाइम विचारलं जात आहे कॉम्प्रिहेन्शन, त्यामुळे चान्सेस या पद्धतीचे बनतात की एक्झॅक्ट आन्सर नाही पाहिजे, त्याच वाक्याला थोडंसं वेगळं मोडून तोडून लिहा, थोडंसं सोप्या भाषेत लिहा. ठीक आहे. आणि मग ह्याचं जर आपल्याला मी म्हटलं समजा काय केलं पाहिजे, IBPS सगळ्यात महत्वाची नोट ही बघा. हे सेक्शन जे आहे फ्लावरी इंग्लिश, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता याबद्दल नाहीये. टेस्ट आहे क्लॅरिटीची, स्ट्रक्चरची, बॅलन्सची, तुमच्यामध्ये अवेअरनेस आहे का, या गोष्टी सिंपल, एरर फ्री आणि फॉर्मल इंग्लिश मध्ये ठेवता आल्या तर बघा, इट विल इन्क्रीज युअर स्कोर. जर या पद्धतीने तुम्ही गेले तर 22 + 25 पैकी आपल्याला मार्क्स मिळू शकतात. मग हे झालं समजा ओव्हरऑल.
आता ही आहे IBPS PO मध्ये कशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह चेक करण्यासाठी जी स्कोरिंग शीट असते ती कशा पद्धतीची असते बघा. या पद्धतीचा असेल क्रायटेरिया, एक्सलेंट, गुड आणि वीक. लो मार्क्स कशाला जातील, जास्त मार्क्स कशाला भेटतील, गुड ॲव्हरेज मार्क्स याच्यामध्ये भेटतील. आणि जर वीक मार्क जर ह्या पद्धतीने असेल, टॉपिक सोडून बाकी गोष्टी बोललेल्या असतील तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला वीक मार्क मध्ये आपण जाऊ. ओव्हरऑल 15 पैकी असे एसएचे मार्क भेटतील. ही शीट मी पूर्ण शेअर करणार आहे, बिलकुल टेन्शन घेऊ नका. ह्यावरती बेस असलेले म्हणजे ह्या शीटनुसार मार्क कसे दिले जातात याच्यावरती बेस सॅम्पल एसे लिहून ते AI कडनं चेक करून तुम्हाला याच्यामध्ये ऍड करून दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला AI थ्रू जर मार्क मिळाले तर याला किती मार्क मिळतील हे पण तुम्हाला तिथल्या तिथं कळेल. या पद्धतीने हे पॅसेजेस आणि दोन्ही पण तयार करण्यात आलेले आहेत. आता दुसरा म्हटलं कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय, सेम अशीच शीट आहे. 5 क्वेश्चन असणार, 2 मार्कासाठी आपल्याला 1 क्वेश्चन विचारला जाणार आणि फायनल स्कोर शीट बनेल 15 मार्क एसे साठी आणि कॉम्प्रिहेन्शन साठी 10. असे ओव्हरऑल आउट ऑफ 25 मार्क्स आपल्याला मिळतील. आता मी पहिला टॉपिक घेतला एसेचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन रिस्क मॅनेजमेंट, ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. हा एक टॉपिक आहे. टॉप ट्रेंडिंग 10 टॉपिक घेतलेत, यांच्यावरती एसे लिहून काढले, ते लिहून टाईप केले. टाईप केल्यानंतर AI कडनं चेक करून घेतले की याच्यामध्ये जर मी हे असं लिहिलं तर याच्यातले कीवर्ड्स तुम्हाला काय देशील आणि सोबत सोबत मला सांग की ह्या कीवर्ड्स वरती बेस मला मार्क किती भेटतील. आणि त्याने हे सगळं केलं, चेक केलं. मी माझ्या पद्धतीने लिहिलंय, एकदम सोपी लँग्वेज आहे, साध्या पद्धतीने लिहिलंय. आणि याच्यावरती बेस जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स मी बाजूला घेतलेत बघा. या पद्धतीचे हे सगळे कीवर्ड्स बनतात. एक इंट्रोडक्शन दिलं, मेन बॉडी दिलं आणि सोबत सोबत कन्क्लुजन लिहिलं. आता हे आहेत त्यांनी दिलेले कीवर्ड्स. हे वर्ड्स तुमच्या लिखाणामध्ये कुठेतरी आले पाहिजे. जेवढे जास्त हे कीवर्ड्स मॅच करतील तेवढे जास्त स्कोअर बनतील. ठीक आहे. आता माझे मी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे बऱ्यापैकी सापडले आणि याच्यावरती बेस मला याने मार्क दिले 14 आउट ऑफ 15. 15 पैकी 14 मार्क दिले ह्या पूर्ण पॅसेजला ज्या पद्धतीने एसे लिहिलेला आहे. मग याच्यामध्ये कशा कशाला कुणाला किती मार्क दिले. कंटेंटला 6 पैकी 6 भेटले मला. त्याच्यानंतर लँग्वेज साठी मला 5 मार्क भेटले. फॉर्मल, सोफिस्टिकेटेड अँड प्रिसाइज, आयडियल फॉर IBPS इव्हॅल्युएशन. एकदम बेस्ट IBPS ज्या पद्धतीने चेक करतं त्या पद्धतीने यांनी सांगितलं. आणि तिसरा प्रकार दिला, वेल ऑर्गनाइज बट कुड बी इव्हॅल्युएटेड फर्दर. याला वेल ऑर्गनाइज करण्यात आलंय पण अजून चांगलं बनवता आलं असतं म्हणून माझा इथे 1 मार्क स्ट्रक्चर साठीचा काटलाय. म्हणजे 4 पैकी मला 3च मार्क भेटले. असे प्रत्येक एसे एक एसे आहे आणि त्या प्रत्येक एसेला 12, 13, 14 जे काही मार्क बनू शकतात ते याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. डिटेल चेक करून घेतलेले, प्रत्येक पॅसेज हा चेक करून घेतलाय. कीवर्ड्स त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ऍड केले. इथं भेटले बघा 13 मार्क जवळपास. याच्यामध्ये मला लँग्वेज साठी 4 मार्क भेटले आणि स्ट्रक्चर साठी 3 मार्क भेटले. ह्या पद्धतीने मी म्हणतो ईच अँड एव्हरी एसे, प्रत्येक एसे असा चेक करून घेतलाय AI कडनं किती मार्क देशील आणि ह्याच्यावरती बेस नेमके कोणत्या कोणत्या पार्टमध्ये मला मार्क कमी पडले तर या केसमध्ये आपण अजून काही इम्प्रूव्ह करू शकतो का, या पद्धतीने हा बनल. असे टोटल 10 एसेस जे आहेत ते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल म्हणून देण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आता पुढचा पार्ट बनतो, जर मी म्हटलं समजा RC कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो आपण. मग कॉम्प्रिहेन्शन मध्ये नेमकं काय काय दिलंय. कॉम्प्रिहेन्शन मध्ये ह्या पद्धतीने हा एक पॅसेज आहे. पॅसेज मध्ये साधारण 250 वर्ड्स आहे आणि ह्या पॅसेजला आपल्याला रीड करायचं. हे रीड करून झाल्यानंतर याच्यावरती बेस क्वेश्चन्स विचारले जाणार. 5 क्वेश्चन आहे, 2 मार्क इच आणि ओव्हरऑल होतील 10 मार्क. असे टोटल क्वेश्चन्स आहे. हा पॅसेज वाचला, त्याच्यावरती बेस मॉडेल आन्सर्स लिहिले, ते टाईप केले आणि ते टाईप केल्यानंतर या पद्धतीने बनले. आता आन्सर झाले म्हणजे संपला असं नाही मित्रांनो. मी काय म्हटलं, हे सगळे इंडिव्हिज्युअली आपण AI कडनं चेक करून घेतले. मला सांगा की याला किती मार्क भेटणार आहे. तर 10 पैकी साधारण फुल कव्हरेज आहे, क्लिअर आहे, कन्साइज आहे, विदिन वर्ड लिमिट आहे, म्हणून याला मला भेटले 2 पैकी 2 मार्क. दुसऱ्या क्वेश्चनला पण 2 मार्क 2 मार्क 2 मार्क असं ओव्हरऑल 10 क्वेश्चन साठी मला 5 क्वेश्चन साठी जे 10 मार्क होते त्या 10 पैकी मला 10 मार्क मिळाले या एका क्वेश्चन साठी. मग AI स्टाईल अनालिसिस केलेलं आहे. पुन्हा नेमकं कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये काय काय अजून चेंज केलं जाऊ शकत होतं, कशाबद्दल मार्क्स मिळाले, तर हे एक्झॅक्टली त्याचा अनालिसिस आहे. एवढ्या गोष्टी AI चेक करणार आहे. कॉम्प्रिहेन्शन मध्ये IBPS PO ची जी एक्झाम होईल त्याच्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ह्या गोष्टी चेक केल्या जाणार आहे. ह्या गोष्टी चेक करून त्यांनी मला 10 पैकी 10 मार्क दिला. मग याच्या व्यतिरिक्त अजून काय ओव्हरऑल फीडबॅक काय तो इथं सांगितला.
एआय आणि ह्युमन इव्हॅल्युएटर जर असतील तर दोघांच्या बेसवरती 10 पैकी 10 मार्क भेटणार. 2 लेअर मी त्याला सांगितले होते, दोन्ही पण लेअर कन्सिडर कर, ह्युमन पण आणि एआय पण. तर दोघांनी मिळून मार्क दिले, दॅट इज 10 आउट ऑफ 10. असे मित्रांनो 10 पॅसेज दिले. असेच तुम्हाला जर पॅसेजेस 10 पॅसेजेस प्लस 10 एसे हे याच्यामध्ये दिलेले. जर तुम्हाला असं वाटतंय की अजून 5-5 10-10 किंवा सॅम्पल मला पाहिजे, तुम्हाला जर असं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर पाहिजे असतील, अजून पॅसेजेस पाहिजे असतील, पहिले हे एकदा स्टडी करून घ्या. हे साधारण कुठे तुम्हाला मिळेल, हे सगळं सारथी एज्युकेशनचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलला हे ई बुक मी आता शेअर करतो. सोबत इंग्लिश पिटारा नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यावरती रोज सकाळी एक सकाळी एक द हिंदूची 7-7:30 पर्यंत एक PDF येते. त्या PDF मध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे. IBPS PO स्टाईलचे जे डिस्क्रिप्टिव्ह साठीचे कॉम्प्रिहेन्शन आहे ते ऑलरेडी त्याच्यामध्ये येतात. कॉम्प्रिहेन्शन बेस्ड क्वेश्चन, एसे साठीचा एक डिस्क्रिप्टिव्ह वाला क्वेश्चन असतो, हे ऑलरेडी त्याच्यामध्ये येत आहे. जे रेग्युलर रुटीन मध्ये ते करत असतील त्यांना याच्यात काही अडचण येणार नाही. तुम्ही जर करत नसाल तर अशा केसमध्ये त्या टेलिग्राम चॅनलला इंग्लिश पिटारा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, सोबत कनेक्ट करा. तुम्हाला त्याच्यावरती हे सगळं भेटून जाईल. सोबत हे ई बुक मी आता दोन्हीकडे शेअर करतो, सारथीला पण भेटेल आणि इंग्लिश पिटाराला पण भेटेल. ठीक आहे. सो एकदा ई बुक गो थ्रू करा. टोटल 10 RC आणि 10 एसे हे दोन्ही व्यवस्थित एकदा बघून घ्या. जर तुम्हाला असं वाटतंय की नाही सर अजून आम्हाला 10-10 किंवा अजून 20-20 आम्हाला हे अजून पाहिजे, तर तसं फक्त कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला किती एसेस पाहिजे किंवा आणि मला थोडासा वेळ द्या. मी तेवढ्या वेळामध्ये चेक केलेले असे सगळेच्या सगळे अजून ट्रेंडिंग टॉपिक काय काय बनू शकतात त्याच्यावरती बेस्ड पॅसेजेस आणि कॉम्प्रिहेन्शन प्लस एसे असे सगळे मिळून तुम्हाला मी शेअर करतो. टोटल दोघं मिळून सगळ्यांनी मिळून काम करूया आणि जेवढे मॅक्झिमम मार्क्स आपल्याला घेता येऊ शकतात आउट ऑफ 25 तेवढे मॅक्झिमम मार्क घेण्याचा प्रयत्न करू. चालेल. चलो, ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.